आणि बघा पीस पण किती मस्त झालेलं आहे, जबरदस्त। स्वागत आहे आमच्या दरबारात। आज माझ्या दरबारात काहीतरी राजस्थानी माहोल दिसतोय। करेक्ट, आजच्या दरबारात राजस्थान स्पेशलच आहे। काल मी इतिहास वाचत होते आणि त्यात एक मला खूप युनिक रेसिपी दिसली। ती रेसिपी आहे जंगली मांस। तर जंगली मांस ही एक राजा लोकांच्या काळामध्ये खूप फेमस डिश होती। इतिहासाच्या ह्या काळामध्ये राजा लोकांना शिकार करायला खूप आवडायची आणि शिकार करत असताना त्यांच्यासोबत काही राजवाड्यातले लोक आणि बावर्ची असायचे। त्या बावर्चींसोबत प्रवास करत असल्यामुळे खूप कमी इन्ग्रेडियंट्स असायचे। ते इन्ग्रेडियंट्स असायचे तूप, मठाणिया मिरची, लसूण आणि मीठ आणि जी काही शिकार असेल ती। मी आज मटण घेतलंय, पण राजांच्या काळामध्ये जी कुठली शिकार ते करत असत ती फक्त या मिनिमल मसाल्यांमध्ये ते बनवत असत। अच्छा, मग तर खूपच बेसिक रेसिपी दिसते ही। हो, सिंपल आहे पण एकदम बोल्ड टेस्ट आहे याची। आणि ही याच्यामध्ये कामयाबीवाली फिलिंग असायची राजा लोकांना। पण टेस्ट येईल का? टेस्ट 100% येईल। सो आता आपण आधी तूप टाकलेलं आहे। तूप थोडं गरम होऊ देऊया आपण आणि मग त्यात नंतर आपल्याला डायरेक्ट मटनच टाकायचं आहे। आता तूप गरम झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये मटण टाकते। हा मटणाला ते थोडं असं पांढरं होईपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना आपल्याला फ्लेम फुलच ठेवायची आहे। काय ग, मला तर एक डाऊट आहे। पण कुठला डाऊट? मी तर असं ऐकलंय की राजस्थानी स्पेशल तर लाल मांस असतं, मग जंगली मांस लाल मांस एकच एक गोष्ट आहे का ही? ऍक्च्युली हेच एक मोठं मिसकन्सेप्शन आहे। दोघं पण रेसिपी एकमेकांशी आधीच्या काळामध्ये लिंक होत्या, पण ती लिंक आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया। अच्छा, म्हणजे पूर्ण एक एपिसोड थांबावं लागेल का? येस, ठीक आहे। सो आता तुम्ही बघू शकताय की आपलं पूर्ण मटण जे आहे त्याला बऱ्यापैकी व्हाईट कलर असा आलेला आहे आणि ह्यात आपल्याला अख्खा लसूण घालायचा आहे। या लसणाला आपण क्रश नाही करणार, ग्राइंड नाही करणार, चॉप नाही करणार, सरळ असाच अख्खाचा अख्खा लसूण आपल्याला ह्यात घालायचा आहे। आणि हा लसूण जोपर्यंत आता सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देऊ। ही अशी एक रेसिपी आहे ज्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे। जनरली आपण कुठली पण मटनची डिश बनवताना त्यात बरंचसं पाणी घालतो, पण ही डिश पूर्ण मटनच्या ज्युसेसमध्येच कुक होते आणि त्यामुळे याला एकदम बोल्ड टेस्ट येते। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची घालतो। काय पण आपण जर याच्यात पाणी वगैरे काही टाकत नाहीये तर मटण करपणार नाही का? नाही नाही, मटण बिलकुल नाही करपणार, कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर तूप घातलेलं आहे। आणि हा बरोबर, मटण पण पाणी सोडत असेल ना सोबत? करेक्ट। आता ह्याला मी थोडं मिक्स करून घेते आणि मीठ पण टाकून देते आणि नंतर याला कव्हर करून शिजू देते। आता मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मटणला आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागणार आहे पूर्ण शिजायसाठी। पण या इन बिटवीन या पिरियडमध्ये आपल्याला दर 10-10 मिनिटांनी झाकण उघडून त्याला थोडं मिक्स करत राहायचं आहे। तर बघा आता हळूहळू कसा आपल्या मटणचा कलर चेंज होत चाललाय। मिरची पण बऱ्यापैकी सॉफ्ट होऊन गेलेली आहे आणि ती थोड्या वेळात आता मेल्ट पण होऊन जाईल। आता मला पण 2 तासासाठी राजासारखी फिलिंग येईल का? पण काय तू शिकार करून आणली आहे? मटन नुसतं आणलंय, स्वयंपाकी पण तर माझाच आहे। चल हट। तर बघा मंडळी, कसं मस्त सॉफ्ट असं मटण आपलं शिजलेलं आहे आणि बघा पीस पण किती मस्त झालेलं आहे। बघा एकदम
गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त स्पायसी पण झालंय. आहे की नाही खरी रॉयल डिश? कशी वाटली तुम्हाला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.